एका बंद खोलीमध्ये मुख्यमंत्री पदाचा शब्द अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचा दावा केला, पण तो पाळला नाही. म्हणून 2019ला भाजपाबरोबरची युती तोडली आणि नवीन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कालांतराने 2.5 वर्षानंतर हे सरकारही पडलं आणि परत एकदा महायुती राज्यामध्ये आली. आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी परत एकदा बंद दाराआड किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा ठेवावा, नेमका कोण हे ठरवावं अशा स्वरूपाची भूमिका घेतली. आता नेमका ह्याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड कलह होणार आहे. आपणास याच मुद्द्यावर आज एक्सप्लेनर आम्ही सांगत आहोत. नेमकं उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे, त्या मागचा अजेंडा काय आहे आणि महाविकास आघाडीतल्या त्यांच्या मित्रपक्षांची काय भूमिका आहे. माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत, रोनक देखील. रोनक, 2019 महाराष्ट्राचं राजकारण आणि तेव्हापासून ज्या महाराष्ट्राने घडामोडी पाहिल्या, कदाचित महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष फोडले जातात, विचारांच्या पलीकडे जाऊन आघाड्या तयार केले जातात आणि सरकार निर्माण केले जातात. ज्यावेळेस 2019चा मुद्दा येतो त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची भूमिका होती की मातोश्रीला स्वतः अमित शहा, देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळेस अमित शहा यांच्या बंद दाराआड जी चर्चा झाली त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा, मला मुख्यमंत्री दिला 2.5 वर्ष केला जावा अशी स्वरूपाची भूमिका घेतली. तो शब्द पाळला नाही म्हणून 2019ला त्यांनी भूमिका मांडली. आज काही दिवसांपूर्वी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून चेहरा निवडला जावा अशी स्वरूपाची भूमिका आणि परत आज अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची परत एकदा ती रेष ओढलेली आहे. महाविकास आघाडीचा चेहरा तयार कोण असावा, तो का असावा, नेमकं काय वाटतं, याचं कारण काय असायला? नाही, मुख्यतः यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट की उद्धव ठाकरेंना स्पष्ट दिसत आहे की ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये होता, सगळ्यात जास्त जागा लढून असाही दावा केला जातो की उद्धव ठाकरेंसोबत पक्ष फोडला, आमदार जरी शिंदेसोबत गेले तरी कॅडर त्यांच्यासोबत आहे. कॅडर जर त्यांच्यासोबत आहे तर 21 जागांवर लढून फक्त 9 जागा आले. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचं जर कंपॅरिझन केलं तर काँग्रेस खूप पुढे आहे. उद्धव ठाकरेंना असं वाटतं की सीट शेअरिंगमध्ये जर काँग्रेसला बरोबरीचा जागा मिळाला तरी त्यांच्या जागा आपल्यापेक्षा जास्त होऊ शकतात आणि ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा जर फॉर्म्युला फिक्स होणार असेल तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही. आणि त्यांचं असं मत आहे की मी ज्या पद्धतीनं ॲज अ मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षात मी काम केलं होतं माझ्या सरकारमध्ये, लोकांना ते आवडलेलं आहे, आमच्या कॅडरला आवडलं आहे. महाविकास आघाडीचा चेहरा मी आहे, सोबर चेहरा आहे. त्यामुळे मला काँग्रेसनी पण शब्द द्यावा, शरद पवारांनी पण शब्द द्यावा. मी परत एकदा या नवीन जर सरकार महाविकास आघाडीचं येत असेल तर मी त्याचा नेतृत्व करायला तयार आहे. आणि आत्ताच हे सगळं दबावाचं राजकारण उद्धव ठाकरे करू पाहतायत. पहिली जी महाविकास आघाडीची सभा होते, पहिलं भाषण उद्धव ठाकरे करतात आणि भाषणाच्या सुरुवातीच्या 2 मिनिटातच ते या मुद्द्याला हात घालतात. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असतात, मंचावर शरद पवार असतात. दोघांना म्हणतात की तुम्ही या संदर्भातली उघड भूमिका घ्या, तुम्ही सांगा कोण आहे मुख्यमंत्री, माझा पाठिंबा आहे. काँग्रेस आत्ताच्या क्षणी असं कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. काँग्रेसमध्ये ऑलरेडी गटातटाचं राजकारण आहे. बाळासाहेब थोरातांचा वेगळा गट आहे, नाना पटोले आहेत, स्वतः इच्छुक आहेत तिथे, असे तिथे आहे. आणि दुसरीकडे शरद पवारांचे सुद्धा त्यावेळेस वेगळी भाषा. हे दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना जर आपण बघितलं तर अनेक वर्षे त्यांनी सत्तेचं राजकारण केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की असे निर्णय निवडणुकीच्या आधी जर घेतले तर पक्षामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचं मेसेज जाऊ शकतो. पक्ष आता अनेक लोक भाजपच्या संपर्कात आहे, अजित पवारांच्या संपर्कात आहे, नाराज होऊ शकतात. जयंत पाटील सारखे नेते आता जर नाराज झाले तर शरद पवारांना परवडणार नाहीये. त्यामुळे पवार हे मुसब्बी राजकारणी आहे, त्यांना माहिती आहे. पण उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटेजी यासाठी आहे, उद्धव ठाकरेंना वाटतंय की आत्ता नाही तर पुढे आपल्यालाही संधी मिळणार नाही आणि कदाचित जर त्यांचं मुख्यमंत्री झालं नाही तर मात्र पुढे त्यांच्या पक्षाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ते आत्तापासून असं दबावाचं राजकारण, आणि ज्याचा उल्लेख तू केला की बंद दाराआड जे अमित शहासोबत झालं, उद्या हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत तर होणार नाही ना, याची काय शाश्वती आहे? जर उद्धव ठाकरे परत म्हणत असतील की बंद दाराआड मुख्यमंत्री चेहरा तरी फायनल करा, अरे तुम्ही तिथे कराल, जनतेला जर सांगणार नाही तर मग त्या फायनल केलेला अर्थ काय राहणार? बरं, पण 2019ला सुद्धा नेमका उद्धव ठाकरे यांच्या मनातली जी इच्छा आहे ती स्वतःहून त्यांनी बाहेर बोलून दाखवली होती की सर्वसामान्य सैनिकांना मुख्यमंत्री करायचं आहे, तशा स्वरूपाचा शब्द मी घेतलेला आहे. पण होताना मात्र स्वतःच झाले. कदाचित आता उद्धव ठाकरे यांना काँग्रेस
आणि शरद पवार एनसीपी यांच्याकडनं कमिटमेंट घेऊन नेमकं काय साध्य करायचं असं वाटतं? आणि त्यांना स्वतःच मुख्यमंत्री व्हायचं. दिल्लीचा जो त्यांचा दौरा झाला होता याचं अँबिशन एकदम स्पष्ट दिसतंय. स्वतः याची रेख म्हणजे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीची जी पहिली बरोबर. जॉईंट रॅली झाली षण्मुखानंदमध्ये, त्याच्या 2 दिवसाआधीपासून संजय राऊतांनी या संदर्भातली घोषणा करायला सुरुवात केली होती, माहोल बनवायला सुरुवात केली होती की ठाकरे 2.0 पुढच्या काळातलं सरकार येणार आहे. म्हणजे ठाकरेचं सरकार येणार आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनाच व्हायचंय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जयंत पाटील तर काम करू शकणार नाही. किती काही झालं तरी सिनियरिटी बाळासाहेब थोरात आहेत, चांगले संबंध असतील ते आदित्य ठाकरेंचे चांगले संबंध ठाकरे फॅमिलीचे असतील, पण आदित्य ठाकरे मुख्यमंत्री आणि बाकी हे सगळे त्यांचे मिनिस्टर असं मला वाटत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे अँबिशन्स आहेत. उद्धव ठाकरेंना वाटतं की परत एकदा मला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. पण काँग्रेस त्यांनाही शब्द देईल का याची शाश्वती आत्ता तरी मला वाटत नाही. कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे काँग्रेसचा, त्यांचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे. महाविकास आघाडीची रॅली होण्याच्या आधी सुद्धा स्वतः संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं. म्हणजे त्यांचं स्पष्ट भूमिका होती की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असावेत. त्यानंतर त्यांचा दिल्लीचा दौरा होतो तयार. त्यानंतरनं बरोबर महाविकास आघाडीचा मेळावा होतो, तिथे देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होतो. आणि अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा ते सांगतात की बंद दाराआड मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा व्हावा ही भूमिका आहे. तरी देखील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये याच्यावरनं काय चलबिचल सुरू आहे? नाही, काँग्रेस राष्ट्रवादी बिलकुल हे आता निवडणुकीच्या आधी मान्यच करणार नाही. उद्धव ठाकरेंची जरी भूमिका असली ना की बंद दाराआड चर्चा करावी, बंद दाराआड देखील मला वाटत नाही की शरद पवार आणि काँग्रेस असं कुठलाही शब्द सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या या राजकारणात कोणाला किती आमदार मिळतील, कोण कुठे आपण बंडखोरी करेल हे आत्ताच बिलकुल सांगता येत नाही. कारण आजचं जर गेम बघितलं, जरी थोडंसं ॲडव्हान्टेज महाविकास आघाडीला आज परसेप्शन वाईज आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत असला तरी गेम ओपन आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचं प्रचार प्रसार वेगवेगळ्या झोनमध्ये राज्याच्या करतायत, तर चांगला रिस्पॉन्स जर मिळाला आणि वोट कल्टिवेट झाले, वोट शिफ्ट व्हायला सुरुवात जर झाली तर याचा परिणाम उलटा बूमरँग महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे आत्ता कोणी कोणाला शब्द देईल आणि खास करून काँग्रेस आणि शरद पवार देतील असं मला तरी वाटत नाही. पण या सगळ्या गोष्टीतनं 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर अनेक मुख्यमंत्री पदाचे चेहरे हे समोर येत आले. अनेकांची महत्वाकांक्षा आहेत, अनेकांच्या मनसुबे आहेत पुढच्या काळातले. या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांना त्यांचा घेतलेला हा स्टँड म्हणजे खरंच महाविकास आघाडी एकजूट याबाबत होऊ शकेल? त्यात काही अजून काही कॉम्प्लिकेशन्स तयार होतील मुख्यमंत्री पदावरून? नाही, निश्चितपणे आता मुख्यमंत्री पदावरनं कॉम्प्लिकेशन तयार होतील. जर उद्धव ठाकरेंची हीच भूमिका असेल तर निश्चितपणे होतील. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही मुळीच भूमिका दिसत नाही. त्या दिवशी या संदर्भात स्वतः शरद पवार काहीतरी वक्तव्य करू शकले असते, पण त्यांनी काही या संदर्भातला स्पर्श देखील केला नाही. हा मुद्दा देखील त्यांनी स्पर्श केला नाही. त्याच्यामुळे त्यांची लाईन एकदम ठरलेली आहे. आता या संदर्भात कुठली चर्चा नाही. निवडणुकीचा निकाल काय लागतो, कोणाचे किती आमदार येतात, त्यानंतर परमिटेशन कॉम्बिनेशन काय असतं, कदाचित उद्धव ठाकरेंना पण करू शकतात ते मुख्यमंत्री की एक सोबर चेहरा, एक नेतृत्व करणारा, चांगली ओरिएटरी असणारा, समोर जर देवेंद्र फडणवीस सारखे जबरदस्त नेते असतील तर अशा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही अशी भूमिका नंतर घेतली जाऊ शकते. पण आत्ताच्या स्थितीत मला तरी वाटत नाही की असं काही उद्धव ठाकरेंना शब्द या दोन्ही पक्षांकडनं मिळेल. उद्धव ठाकरे स्वतःच्या सोबर इमेजचा बेनिफिट जो त्यांनी कोविडच्या काळामध्ये केलेलं काम असेल, कालांतराने त्यांची जी एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी केलेली एक इमेज आहे स्वतःची, किंवा शिवसैनिकांची मागणी आहे, अशा स्वरूपाची चित्र प्रतिमा तयार करून स्वतःला परत एकदा हे प्रोजेक्ट करू पाहतायत का? आणि त्या माध्यमातून किती साध्य होईल असं दिसतं? नाही, मुळात पण तोच विषय आहे की उद्धव ठाकरेंची किती, त्यांच्या पक्षाची, संजय राऊत या सगळ्यांची किती इच्छा असली तरी काँग्रेस आणि शरद पवार यांचं स्टँड यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आणि 2019 मध्ये जी चूक भाजपने केली, बंद दाराआड चर्चा करून त्याचं सगळं सार्वजनिक न करता, मला वाटतं की ही चूक आता महाविकास आघाडीचे नेते खास करून शरद पवार आणि काँग्रेस करतील असं वाटतं. धन्यवाद. रोनक, जवळपास 18 ते 19 वर्ष मुंबईमध्ये शिवसेना, मनसे आणि राजकीय पक्ष हे आवर्जून पॉलिटिकल बीट पाहतोय.
त्यांनी स्वतःची एक कमिट या पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये स्पष्ट केलेली आहे की सद्यस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे मुख्यमंत्रीपदाची, त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट करा अशी भूमिका त्यांच्याकडून, त्यांच्या पक्षाकडून वारंवार समोर मांडली जाते. पण महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असणारे मात्र याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही. या महाविकास आघाडीमध्येच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून परत एकदा रणकंद होईल की काय, परत एकदा नवीन स्फोट घडतील की काय, आणि नवीन महाराष्ट्रामध्ये 2014 प्रमाणे जसं सगळेच राजकीय पक्ष वेगळी भूमिका घेतले तशी वेगळी भूमिका घेतील की काय, असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. या प्रश्नांची उकल भविष्यामध्ये तर होणार आहे. आम्हीही याबाबत आपणास स्पष्ट सांगत राहू. तुर्तास धन्यवाद. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबईसाठी.